हॅलो. या ठिकाणी सुभाषजी वगडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय सुभाषजी होगाडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी सामन्यामध्ये थोडंसं फेरफार करण्यात येत आहे. चालू सामना संपल्यानंतर महिलांचा एक आकर्षक सामना होईल. महिलांचा सामना या ठिकाणी होईल. कागदा गोविंदा विरुद्ध टिटवी हा महिलांचा सामना या ठिकाणी चालू सामना संपल्यानंतर होईल. याची नोंद घ्यायची. महिलांच्या विनंती असेल की आपण गणवेशासह तयारी आहे. चालू सामना संपल्यानंतर कागदा गोविंदा विरुद्ध टिटवी महिलांचा सामना. तर या ठिकाणी ज्याने वर्षभर संपूर्ण असोसिएशन धुरा आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरित्या असोसिएशन आज या ठिकाणी समाप्तीवर आहे. वर्षाखेरीस एवढी मोठी भव्य अशी लीग या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. ज्यांच्या प्रयत्नातून हे सर्व वर्षभर सामने आपण पाहतोय, अनुभवतोय आणि समाजातील नव्या खेळाडूंना एक दिशा मिळते. त्या असोसिएशनचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांतजी ढेबे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी रविदादा झोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षांचा सत्कार करायचा आहे. हॅलो. ज्या लेडीजचं संघ पुकारलेत त्यांनी गणवेशामध्ये राहायचंय. हॅलो. या ठिकाणी चंद्रकांतजी बावदाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी रविदास यांना विनंती करतो की चंद्रकांतजी बावदाने साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच स्वप्नीलजी ढेबे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चंद्रकांतजी ढेबे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हॅलो. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना लेडीज कागदा गोविंदा आणि टिटवी शेवटची 5 मिनिट असतील. कृपया याची दक्षता घ्यायची आहे. स्वप्नीलजी ढेबे यांचा या ठिकाणी सत्कार होईल. स्वप्नीलजी ढेबे यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांतजी ढेबे साहेब आपणास विनंती करतो. मगाशी अलंकारने म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रार महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आहे असा हर्या कोस्तेकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. समाजाच्या वतीने आपल्या या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे.
आर्या कोस्तेकर, मिथुनजी हिरवे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला पहा. या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की खेळाडू वृत्ती दाखवायची आहे आणि खरं बोलायचं आहे. आर्या कोस्तेकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. मी रविदादा झोरे यांना विनंती करतो की आपण त्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी आपण सामना पाहतोय. खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स या दोन संघाच्या दरम्यान चढाई करता सूरज या ठिकाणी सज्ज झालाय. मयुरी टायटन्स संघाच्या माध्यमातून दत्त वॉरियर्स संघाच्या माध्यमातून मयुरी टायटन्स या संघाच्या प्रांगणामध्ये राज मात्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देईल एक मजबूत देह बांधलेला चढाई बहादर. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. खऱ्या अर्थाने जर आपण या सामन्याची रंजकता पाहिली तर मध्यांतरापर्यंत सामना बरोबरीवर सुरू आहे. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की कशा प्रकारच्या रोमहर्षक ही लढत होणार आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु तो संघ या ठिकाणी विजय होईल जो संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं 100% मैदानामध्ये देईल आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त लढतीने हा सामना यशाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. परशुराम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण सारे कोकणवासी या परशुरामाच्या भूमीमध्ये आपण सारी मंडळी जन्माला आलो. हे आपलं भाग्य आहे की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सय्यकडा आणि गौरी शंकर उभ्या जगाचा सन्माने पूजिन रायगडा. निश्चितच हा कीर्तिवंत, मूर्तिवंत, सामर्थ्यवंत आणि धैर्यवंत आपला रायगड जिल्हा. आणि या रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये आज धावीर देवाच्या या रोहा नगरीमध्ये आपण कबड्डीचा थरार अनुभवत आहोत. अहिल्यादेवी होळकरांचा हा धनगर समाजाची ही रायगड जिल्ह्याची प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्व मातब्बर आणि दर्जेदार असे खेळाडू आज आपल्याला या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून धनगर समाजाचे बघायला मिळतील. चढाई करता याबे जिगर बघा कितपत गुणांची लयलूट करतोय. एक मजबूत देहबांधर आपल्याला उंचीपुरा खेळाडू. एक हाय व्होल्टेज मुकाबला दोन्ही संघांच्या माध्यमातून संयमी खेळ आपल्याला बघायला मिळतोय. माघारी परतत असताना त्याला प्रत्युत्तर देईल. आता मात्र एक सडपातळ बांध्याचा परंतु लाजवाब अशी वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा खेळाडू. त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा परशुराम. यावेळेस थर्ड रेड असेल, रिक्त असते, परतायचं नाहीये मित्रा तुला. बघा कितपत प्रयत्न करतोय. जर खोरवर चढाई झाली तर मात्र जेरबंद होऊ शकतो. पाहूया कितपत प्रयत्न केले जात आहेत. हॅलो, या ठिकाणी केशवजी शिंगाडे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. केशवजी शिंगाडे यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होईल. चला, पंचांचा नेम अंतिम असेल. खेळाडूंनी खरं बोलायचंय. तसेच चंद्रकांत दादा केंडे एक युवा नेतृत्व आपणासही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी सत्कार होईल. पंचांवर आवाज केला तर कृपया आपण त्याला बाहेर बसवा. हे बघा, संघ मालक महादेव शिंदे, आपण आपल्या खेळाडूला समजायचं आहे. महादेव शिंदे, पंचांशी वाद घालायचं नाही. संघ मालक कृपया व्यासपीठावरती यायचंय. संघ पंच सामना थांबवायचंय. पंच सामना थांबवायचंय. पंच पुन्हा एकदा होते सामन्याला सुरुवात. चढाई करता यावेळेस
एक वाऱ्यासारखा वेग आणि चित्यासारखा चपळ महेश आपल्याला बघायला मिळतो. चंद्रकांत दादा केंडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी रविदादा झोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. वॉरियर संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र जबरदस्त डाईव्ह लगावली जाते. जेरबंद होतो, महेश जाईल मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र चढाई करता मयुरी टायटन संघाच्या माध्यमातून सज्ज होतोय अमोल. 6-1 असं समीकरण, 4-4 समसमान गुणांवरती चालू सामना. पुढील सामन्यासाठी तिसरा पुकार द्यायचा आहे. महिलांचा पुढील सामना आपण पाहणार आहोत. हॅलो, महिलांसाठी तिसरा पुकार असेल टिटवी आणि कागदा गोंडा. नक्कीच मित्रांनो, दत्त वॉरियर संघाचा जर आपण एकंदरीत आलेख पाहिला तर रोशन कोकरे सारखा एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळेल. मागील वर्षी झालेल्या कबड्डी लीग मध्ये हाच रोशन कोकरे सर्वात्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला होता. हे विसरून चालणार नाहीये मित्रांनो. एक जबरदस्त मोहरा आहे. गोकुळवाडा संघाच्या गौलमाल संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत असो. हॅलो, आलेला मायबा प्रेक्षक वर्ग, आपण एक गणरायाला वंदन असेल, एक छत्रपती शिवाजी महाराजाला एक मानाचा मुद्रा असेल. हे आपण रोहामध्ये पर्व तिसरं मध्ये आपण ही धनगर समाजाचा हा ग्राम आपण पाहतोय. एक चालू सामन्याकडे आपले लक्ष वेधितो. हाय होल्डेज मॅच आपल्या भेटीस आलेली आहे. 4-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये भेटेल. एक हॅलो, 5-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. अमोल खोला चढाई मारण्याचा प्रयत्न करतोय. किती गुणांची कमाई करणार की गमवणार मैदानाच्या आतमध्ये आलेला मायबार प्रेक्षक वर्ग या सामन्याची मजा घेत असताना पाहायला भेटतोय. किती पॉइंटची कमाई करणार. खरोखर जो खोलात मारण्याचा प्रयत्न केलाय डीप मध्ये आणि चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच हाय व्होल्टेज माझा पण पाहतोय. 7-5 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते. दोन्ही संघ खरोखरच हार मानण्यास तयार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे. लढल्याशिवाय इतिहास घडत नाही. इतिहास घडवण्यासाठी घाम गाळावा लागतो. तोच घाम मैदानाच्या आतमध्ये गाळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि घेराव लागलाय. पकड सक्सेसफुल सुद्धा झाले आहे. पॉवरफुल सक्सेसफुल. काय मैदानाच्या आतमध्ये हा जल्लोष पाहतोय आपण धनगर समाजाचा. खरोखरच धनगर समाजातील ही पहिली माझी स्पर्धा असेल. खरोखरच अनेक स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करत असतो. ही धनगर समाजाची पहिली स्पर्धा असेल. याच्यानंतर होणारा सामना आपल्याला महिलांचा सामना पाहायला भेटेल. आपल्या भेटीस येईल कागदा गोविंदा वर्सेस टिटवी. याच्यानंतर होणारा सामना कागदा गोविंदा वर्सेस टिटवी. तुमचे सगळे पुकार संपलेले आहेत. खरोखरच आपण मॅच पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला भेटते. अमोल वारंवार चढाई करत असताना एक वादळी खेळी त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. असा भीर असा बाकासूर मैदानाच्या आतमध्ये वारंवार चढाई करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. अमोल मात्र माघारी परततोय. या ठिकाणी आपल्याला त्याला प्रत्युत्तर बघायला मिळेल. दत्त वॉरियर संघाच्या माध्यमातून हा रोशन कोकरे मागील वर्षी ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट चढाई या किताबावरती गवसणी घातली होती तोच हा रोशन. बघूया कितपत उडांची लयलूट करतो. यावेळेस मात्र निश्चित माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा देतोय परशुराम. 3-1 समीकरण सुपर टॅकलची नामी संधी असेल या ठिकाणी दत्त वॉरियर संघाकडे. जर मोठी चढाई झाली, खोलवर चढाई झाली तर मात्र निश्चितच जेरबंद होऊ शकतो. परंतु काय परशुराम त्या ठिकाणी संयम सोडेल आणि मोठे चढायचा प्रयत्न करेल? निश्चितच नाही मित्रांनो. वेळ काढू धोरणाची ही चढाई आपल्याला बघायला मिळते. जो परत मैदानामध्ये प्रतिस्पर्धी हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत नाहीये तोपर्यंत मी देखील या ठिकाणी प्रयत्न करणार नाहीये. अशा प्रकारची रणनीती आखली जाते. वेळ काढू धोरणाची चढाई माघारी परतलाय परशुराम आणि निश्चितच तुटीत काळ अर्थातच टाइम आउट घेतलाय.
निश्चितच दत्त वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आता मात्र आखणी आखली जाईल, आता मात्र प्लॅनिंग केलं जाईल आणि त्यानंतर मात्र प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला बोल केला जाईल. परंतु कोणाचा हल्ला आजच्या स्पर्धेमध्ये सक्सेसफुल ठरेल, 9 संघांमधील कोणता संघ अंतिम विजेतेपदाला अर्थातच तब्बल 40,000च्या पारितोषिकावरती शिक्कामोर्तब करेल. चढाई करता आता मात्र सज्ज झालाय. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल दत्ता एक जबरदस्त चढाई बहादर आहे, परंतु संधी फार कमी मिळाली आहे. माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा अमोल. खऱ्या अर्थाने ज्याने या संपूर्ण सामन्यामध्ये स्वतःला झोकून दिलंय असा चढाई बहादर यावेळेस थर्ड रेड असेल. जेरबंद होईल का? रोशन कोकरे ऍडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती, परंतु प्रयत्न झाला आणि रोशन मात्र फसलाय. अमोलची एक यशस्वी चढाई आपल्याला बघायला मिळते. थर्ड रेड करता पुन्हा एकदा दत्ता 9 आणि 5 4 गुणांच्या फरकाने आघाडीवरती असेल. आता मात्र मयुरी टायटनचा संघ यावेळेस मात्र बॅक होल्ड अनबिलिव्हेबल कॅच आपल्याला बघायला मिळते. जवळजवळ हा लोणाचा बोजा स्वीकारावा लागतोय. या ठिकाणी दत्त वॉरियर संघाला एक ना एवढा खेळाडू या ठिकाणी शिल्लक राहिला असेल की ज्याच्यावरती आता मात्र संघाची जबाबदारी असेल, परंतु कितपत प्रयत्न करेल यावरती संपूर्ण दारोमदार. एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते दोन्ही संघांच्या दरम्यान. जर मध्यांतरपर्यंत आपण पाहिला तर सामना जवळजवळ बरोबरीवरती होता, त्यानंतर मात्र काहीसं संतुलन बिघडलं या ठिकाणी दत्त वॉरियर संघाचं आणि मात्र अंतिम सिच्युएशन मध्ये या ठिकाणी 5 गुणांची आघाडी मयुरी टायटन संघाकडे आहे. चढाई करता अमोल जवळजवळ हा लोणाचा बोजा पडतोय दत्त वॉरियर संघावरती. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करेल रोशन कोकरे. जे प्रयत्न पहिल्या चढाईपासून करणे अपेक्षित होतं रोशनकडून ते मात्र आता लास्ट सिच्युएशनला होत आहेत. चढाई करता जिगर जवळजवळ सामना आपल्या जिगरीच्या जोरावरती खिशामध्ये घातलाय. या जिगर अमोल आणि त्यांच्या संपूर्ण मयूर टायटन्स या संघाच्या माध्यमातून तिसरा अंतिम पुकार यापुढील महिलांचा होणारा सामना असेल. टिटवी विरुद्ध कागदा गोविंदा आपण तयारीत राहायचं आहे. अमोलची ही चढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. यावेळेस मात्र डाईव्ह लगवली जाते, मांडीवरती थाप देतोय अमोल. एक यशस्वी चढाई. यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न होतील दत्ताच्या माध्यमातून. चला कागदा गोविंदा विरुद्ध टिटवी. आपल्याला विनंती असेल मैदानाच्या गेटकडे चला. शेवटचा 1 मिनिट हा महिलांचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. जर आपण दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित होत नसाल तर मात्र सामन्याचा वेळ आपण कमी करणार आहोत. वारंवार चढाई करत असताना आपण सामना मात्र पाहतोय या ठिकाणी संपुष्ट येतोय. विजयी संघ ठरतोय मयुरी टायटन्स. या संघाचं विशेष अभिनंदन असेल. याच्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल. महिलांचा सामना पहिला असेल खरोखरच कागदा गोविंदा वर्सेस टिटवी. तुमचे सगळे पुकार संपलेले आहेत दोन्ही टीमला. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की लवकरात लवकर मैदानाचा आतमध्ये ताबा दाखल करावा. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, तुमचे सगळे पुकार झालेले आहेत, लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल. पहिला मुलींचा सामना आपल्या भेटीस येईल. पहिला मुलींचा सामना आपल्या भेटीस येईल.